काय झालंय काहीतरी सांग ना, असं चिडचिड करून काय होईल? मी काय चिडचिड कर? हे बघ, तुला काय सांगू मी आता, माझं आयुष्य स्ट्रेट नाहीये. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहेतच. त्या दिव्याशी लग्न करायचं होतं, ती पळून गेली, मग तू आयुष्यात आलीस, पण तुझ्याबरोबर सगळं नॉर्मल चालू असताना काहीतरी आता हे. आता ओके चाललं होतं ना, मग काय झालं? मला माहित नाही, मला कळत नाही. आशू अरे असं काय करतोस? काय कर? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला नाही माहिती, पण आपण चांगले मित्र होतो ना. हा असं काय करतोस अरे? हा कोणाची नजर लागली आपल्या नात्याला? काय नातं कसलं खोटं आहे सगळं. काय खोटं वाटतंय म्हणजे? हे नातं प्रेम वगैरे हे सगळं खोटं आहे, काही खरं नाही यातलं. आशू काही खोटं नाहीये, माझ्याकडनं तर काही खोटं नाहीये. माझं बस शिवा प्लीज, या सगळ्यांनी काही होणार नाहीये. ह्या एक्सप्लेनेशननी अशा काही गोष्टी घडल्या. ओके अरे काय घडल्या? ते मी तुला आता नाही सांगणार आहे. आय मीन मी आता सांगून तुला मी किती सांगू? हा तुला थोडं समजून घेतलं पाहिजे ना, मग आपण बोलूयात पुढचं. आत्ता मला शांतता हवी. आत्ता मला ही असली भांडण नाही करायची यार सारखी सारखी. आशू ऐकून घे ना माझं. तू माझं ऐक आता. हा लीव्ह मी आलो, मीच बाहेर जातो. शिवा, मी तुला सॉरी म्हणायला आले होते. अगं देवासमोर बसले मी, खोटं नाही बोलणार. काल जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. मला खूप वाईट वाटतंय, पण खरंच मी मुद्दाम काहीच केलं नाहीये. आशू भाऊ आहे ग माझा, मला काळजी वाटते त्याची, आणि आई सुद्धा खूप दुखावली होती. हे सगळं जे चाललंय ना ते मुद्दामच चाललंय. इतकं होतं तर माझ्याशी तोंडावर बोलायला यायचं ना. खरं तर माझ्या हातात काहीच नव्हतं. मी जे बोलले, जे केलं ते सगळं आईच्या सांगण्यावरून केलंय. काय ना, माझ्या आजीचा आईचा कुणीही अपमान केलेला मला चालत नाही. मी काल गप्प बसले याचं कारण मी माहेरी होते आणि सासरकडच्यांची इज्जत कमी होऊ नये म्हणून मी शांत बसले. यापुढे शांत बसणार नाही. आता तू मला सांगणार मी कोणाशी कसं बोलायचं ते? आणि तुला काय वाटलं, तू मला या घरात राहून दिलंस म्हणून तुझ्या उपकाराखाली दबून राहीन मी? नाही, मला असं काही म्हणायचं नाहीये. मी फक्त नात्यांचा आदर करते. तू केलास तर नाती टिकून राहतील, आणि नाती टिकावी इतकी इच्छा आहे माझी. हे घर माझं आहे आणि मी इथे मला हवं तसं वागेन. आणि खरं तर आता तू तुझा विचार करायला हवायस, कारण काहीच दिवसात तू या घरातून दिसेनाशी होणार आहेस. कळलं? ठीक आहे, मला काय तुझा भ्रम मोडायचा नाही. तुझा भ्रम आपोआप मोडेल ना, तेव्हा तुला जाणीव होईल. आता जरा ऑफिसकडे लक्ष द्यायला लाग. हे 2-3 महिने खूप क्रुशियल आहेत आणि एक नवीन प्रोजेक्ट येतो तुझ्याकडे. हो भाऊ. आशू, मोठी जबाबदारी आहे, लक्षात येतंय ना? हो आई, आहे माझ्या लक्षात. मग तसा वेळही द्यायला हवा. त्यामुळे हे असं बाकीचं इकडे तिकडे फिरणं, याने बोलावलं त्याने बोलावलं म्हणून जाणं जरा बंद कर. कोणी कितीही आग्रह केला, बोलावलं तरी काम महत्वाचं. काय बोलतेस सीता तू? काय चुकीचं बोलतेय मी? नाही, चुकीचं काही बोलत नाहीयेस, पण
त्यापेक्षाही काही गोष्टी महत्वाच्या असू शकतात ना त्याला. हो ना, पण कुठली गोष्ट अधिक महत्वाची हे त्याला कळायला हवं ना. आणि मी हे सांगणं चुकीचं वाटतंय का तुम्हाला? आता माझ्या मुलाला मी काही सूचनाही करू शकत नाही. सीताई, तुमचं बरोबर आहे. आता आशूने कुठेच जायची आणि काही करायची गरज नाहीये. बघा, हेच म्हणतेय मी. पण आता तुम्हाला पटलं असेल. एक मिनिट. अरे सॉरी सॉरी सॉरी. अरे आशू, बघून उठायचं ना रे. त्याला का बोलताय? शिवाय तुला नीट वाढता येत नाही, लक्ष देता येत नाही. मी करते ते. असू देत, जाऊ देत. काहीतरी कारण असतीलच तुझ्याकडे, आणि तुझी बाजू घेणारे इथे हजर आहेतच. मी करते. आई तू शांत हो. माझी चूक होती, माझं लक्ष नव्हतं. ऐक ना शिवा, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आलोच. कीर्ती अगं बघत काय बसली आहेस? मदत कर ना तिला. का? तिने सांडवलं ना, मग ती उचलेल. मी कशाला मदत करू? बरोबर आहे. बस हा सीता, बस. तिची यात काहीही चूक नाहीये. जाऊ दे. तुम्हा सगळ्यांना ना तिची बाजू घ्यायला काही कारणही लागत नाही.